तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज नवीन व्लॉग्स. आज आपण आलो होतो कराडच्या बाजारला आणि बकरी ईद आता जवळ आलेली आहे, त्यामुळे हा शेवटचा बाजार आहे. त्यामुळे बकऱ्यांची एक मोठी आवक आणि प्रचंड अशी गर्दी घेण्यासाठी बाजारामध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि किंमत सध्या तर विचारू नका, एवढी प्रचंड आणि भयानक किंमत बकऱ्यांची सांगितली जाते. मोठमोठी जनावरं येतील, बैलाच्या किमतीला सध्या बकरे पोचलेले आहेत, अशी ही किंमत. आणि बैलगाडा शर्यतीमुळे बैल 50 लाखाच्या घरात आणि बकरी ईदमुळे बकरी लाखाच्या घरात पोचलेले आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि आपला शेतकरी प्रगत झाला पाहिजे आणि त्याचं नक्कीच फायदा झाला पाहिजे, हीच एक आशा इथं व्यक्त करतो. तुम्हाला चला दाखवतो बकरी. हा बकरा आपण पाहिला तर 60,000 किंमत सांगितलेली होती. तुम्ही मागू शकता, एकदम कमी दरात मागितले तरी काही राग नाही. ही बकरी 35,000 ते 40,000च्या दरम्यान किंमत सांगत होती आणि जवळपास आज बाजारामध्ये 35,000च्या वरच किंमता सांगितल्या जात होत्या. 40,000 ते 1.25 लाखापर्यंत किंमत सांगितली जाते. हा जोड आला होता खास, याला मंडप वगैरे टाकण्यात आलेला होता. एका बकऱ्याची किंमत 1.5 लाख सांगितलेली होती आणि जोडीची किंमत 30,000 रुपये सांगितलेली पाहायला भेटते. आणि तुम्ही पाहू शकता खरेदी करण्यासाठी बकरी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. जवळचा बाजार आहे. कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत लोक इथल्या बाजाराला येत असतात आणि बकरीसाठी खास मोठा बाजार भरलेला असतो. आणि मोठमोठे बकरे मापाचे 100-100 किलोच्या मापाची बकरी येत असतात आणि चांगला एक बकऱ्यांना भाव भेटत असतो. खास करून आंडील बकरी जी चांगल्या दामामध्ये, चांगल्या पैशामध्ये विकली जातात. आणि ही अशी रुबाबदार ही एक जोडी बाजारात जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती आणि तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला भेटते. आणि विविध प्रकारचे रंगबिरंगी बकरी आपल्याला ह्या बाजारामध्ये पाहायला भेटतात. तुम्ही पाहू शकता प्रचंड अशी अतिशय वेगाने गर्दी झालेली आहे आणि यामध्ये लोकांना शौक असतो. आणि हा बकऱ्याची किंमत 75,000 रुपये सांगितलेली होती. आणि हे बघा कसं मारतंय. आणि ह्या साईडला सगळी आंडील बकऱ्यांची दावण होती, मारणारी बकरी होती, त्यामुळे एक साईडला त्यांना बांधून ठेवण्यात आलेलं होतं. आणि हा बोर जातीचा बकरा 70,000 ते 80,000च्या दरम्यान याची किंमत सांगण्यात आलेली होती. आणि ही तुम्ही पाहू शकता गावरान जातीची बकरी 35,000 ते 40,000 किंमत वगैरे सांगण्यात आलेली होती. भरपूर असा माल आला होता आणि तेवढाच माल विक्री झाला लाखो करोडोमध्ये. आणि हे तपकिरी कलरचं बकरं 75,000 किंमत सांगण्यात आलेली होती. चांगलं होतं, गावरानमध्ये मोठं असं बकरं हे होतं. या बकऱ्याच्या मालकाला विचारलं तर 80,000 रुपये किंमत सांगितली भावड्यानं आपल्या. अतिशय फुल असा माल होता बाजारामध्ये. जास्त करून कोटा जातीचे बकरे आता सध्या पाळण्याची क्रेज आहे, त्यामुळे कोटा जातीचे बकरे भरपूर प्रमाणात होते. कराड, पाटण, कुडूज, मसवड साईडनं आलेले पण भरपूर अशी बकरी होती. आणि हा एक सुंदर असा लक्ष वेधून घेणारा हंसा जातीचा बकरा होता. तुम्ही कलर पाहू शकता, विविध जातीचे कलर, व्हेरायटीज, तितकेच बकरे लक्ष वेधून घेत होते. आणि बाजार तेजीमध्ये चालला. आज भरपूर अशा विक्री झाल्या, खरेदी झाल्या. सांभाळायला भरपूर जणांनी बकरी घेतली, काहींनी बकरीसाठी कट करण्यासाठी बकरी घेतली. असा हा सर्व गुण संपन्न आमचा कराडचा बाजार. ही बघा आंडूल बकऱ्यांची लाईन होती आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना दणकं देत होती, त्यामुळे सावधगिरीने जावं लागत होतं, कारण नजरहाटी दुर्घटना घडली. कारण ही आंडील बकरी लय रगील असतात, बेकार कधी कुठल्या जागेवर मारतील त्याचा काय अंदाज नाही. त्यामुळे बाजारात चालताना व्यवस्थित. आणि हा एक विलायती मेंढा पाहायला भेटला, शिफ्टी त्याची पाहू शकता.
बाहेरच्या देशातील आहे, पण इथं तो रुळलेला आहे चांगला आणि त्याचं पालन पोषण चांगले केलेलं आहे. किंमत थोडी जरा जास्त सांगत होते, 40,000 व्यापाऱ्यांकडचा माल होता हा. पण पाहू शकता रंगरूपमध्ये, क्वालिटीमध्ये आणि तितकाच छान, तितकाच सुंदर. आणि ही बकरी 70,000, 75,000 किंमत सांगत होते आणि ही जवळपास 52 व्यापाऱ्यांचीच होती. आणि जास्त करून आता सध्या तर व्यापाऱ्यांचा माल आहे आणि व्यापारी लोक शेतकऱ्याकडनं जागेवरनं खरेदी करून बाजारात विकतात. त्यांचा बी हा वर्षानुवर्ष चालत आणारा व्यवसाय आहे, ह्यामुळे त्यांचा बी उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे दोघांचा बी फायदा आहे, शेतकऱ्याचा बी फायदा आहे आणि व्यापाऱ्याचा बी फायदा झालेला आणि चांगली सांगड झालेली. आणि हा एक कटिंगचा मार्केट आहे, ते गाड्या वगैरे दिसत आहेत त्या साईडला बकरीदीचा बाजार भरतो लेफ्ट साईडला. आणि ह्या मैदानामध्ये कटिंगचा मटण मार्केटसाठी जी बकरी, मेंढी लागतात, कोकरं लागतात, पिल्लं लागतात, त्यांचा किरकोळ बाजार हा इथं भरतो. आणि हा एक बोकड तुम्ही पाहू शकता. 35,000 मध्ये ह्या बकऱ्याची विक्री झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जोडी त्या साईडला दिसते, ती 1,20,000 रुपयाला त्याने जोडी सांगितलेली होती. आणि हा होता द विलन या बाजाराचा. 70,000 किंमत सांगितलेली होती. भयानक मारत होता, 6 दातावर बकरं होतं आणि क्रेज होती त्याची बाजारामध्ये, कारण मारणारी बकरी आजकालच्या तरुण वर्गाला आवडतात. त्यामुळे त्या बकऱ्यांची क्रेज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या एकाचं 70,000 सांगितलेलं होतं. हा एक बच्चा होता, तो मी 11,500ला मागितला, पण मामा 14,000च घेऊन बसलेले होते. मामा म्हणले मी घराला परत नेईन. आणि ही आहे आजची आमची खरेदी. 40,000ला हा मोठा पालवा घेतला, ज्याची बाजारात खूप चर्चा होती. अतिशय तुम्ही पाहू शकता गरम झालेला आहे आणि मारत होता, सगळ्यांना धरून पकडला होता. त्यामुळे आज सगळीकडे अत्तरचा वास, सेंडचा वास पसरला होता अंगाबरोबर. आणि छान खरेदी झाली ही आजच्या बाजाराची, ज्याची चर्चा सर्व बाजारात होती. 40,000ला घेतला बकरा, रुबाब चांगला होता. आणि ही पूर्ण दावण तुम्ही पाहू शकता, ज्याची विक्री झाली. आमच्या पाटणची बी चांगली बकरी यंदा विकली गेली आणि चांगला फायदा भेटला. वर्षभर लोक यासाठी प्रयत्न करत असतात आणि बकरीच्या टायमाला त्यांना याचा चांगला मोबदला भेटतो. आणि हा एक मोठा बकरा होता, 75,000 रुपये किंमत सांगत होता. त्याची पण काही वेळानंतर विक्री झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि सुंदर एकंदरीत हा बाजार आणि छान असे नियोजन असते. झाडे वगैरे पाहू शकता, सुंदरता पाहू शकता. आणि खचाखच भरलेला बाजार आता 11, 11:30 झाल्यानंतर शांत झाला.